गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असणारी एसी लोकल अखेरकार उद्या मुंबईमध्ये दाखल होते। चेन्नईमध्ये तयार झालेली ही लोकल गेल्याच आठवड्यात मुंबईसाठी रवाना झाली आहे। मुंबईमध्ये आल्यानंतर या लोकलची आणखी काही कामं पूर्ण केली जाणार आहेत। त्यानंतर मध्य रेल्वेवरती या लोकलची चाचणी केली जाणार आहे। ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर ही लोकल मुंबईकर प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध केली जाणार आहे। त्यामुळे येत्या काही महिन्यातच मुंबईकर रेल्वे प्रवाशांना थंडा थंडा कूल कूल असा प्रवास अनुभवायला मिळणार आहे। प्रत्येक शहराला वेळ लागलेला आहे ते स्मार्ट सिटी होण्याचं। ठाणे महानगरपालिका ही ठाणे शहराला स्मार्ट सिटी करण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्या अनुषंगाने ते पावलंही उचलत आहे। अनेक प्रोजेक्ट असे आहेत ते ह्या स्मार्ट सिटीच्या दरम्यान येतात, परंतु काही प्रोजेक्ट मात्र ठाणेकरांसाठी व ठाणे महापालिकेसाठी डोकेदुखी ठरत आहे। कळव्यातील शास्त्रीनगर भागात काही लोकांना बेघर करण्याची वेळ पालिकेवरती आलेली आहे किंवा त्यांच्या घरावर तोडक कारवाई करण्याची वेळ पालिकेवरती आलेली आहे, कारण की काही प्रोजेक्टमध्ये यांची घरं बाधित होत आहे। गेली 40 ते 30 वर्ष तर राहतो, त्यामुळे आम्हाला रेंटल घरं नको आहेत, आम्हाला स्वतःची घरं पाहिजे, आम्हाला पर्यायी मार्ग पाहिजे असा सवाल तिथं नागरिकांनी केलेला आहे, अशी मागणी तिथल्या नागरिकांनी केलेली आहे। परंतु पालिका मात्र कोण बेकायदेशीर आहे, कोण अवैध आहे, कोण खरे आहेत ह्याचा अभ्यास करत आहेत। एकंदरीतच हा जो वाद आहे हा पुढे चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत। मुंबई विद्यापीठाचा अनागोंदी कारभार विद्यार्थ्यांसाठी काही नवीन नाही, पण सध्या विद्यापीठाच्या दिरंगाईचे बळी ठरत आहेत PhDचे विद्यार्थी। कारण गेल्या 6 महिन्यापासून मुंबई विद्यापीठात संशोधनाचा एकही प्रस्ताव मंजूर झालेला नाही। सध्या विद्यापीठात 187 संशोधनाचे प्रस्ताव प्रलंबित आहेत। या प्रकरणी नोव्हेंबर 2015च्या अकॅडमिक काउन्सिलमध्ये स्पेशल ग्रुप स्थापन करण्याचे अधिकार कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांना देण्यात आलेत। पण गेल्या 4 महिन्यात 64 प्रलंबित असलेल्या विषयांपैकी एकाही विषयासंदर्भातली समिती नेमण्यात आलेली नाही। महापालिका निवडणुकीला 1 वर्षाचा कालावधी उरला असतानाही पिंपरी चिंचवडमध्ये श्रेयवादावरून स्थानिक नेत्यांमधला संघर्ष आता चांगलाच पेटताना दिसतोय। माजी आमदार विलास लांडे यांच्या समर्थकांनी भोसरीमध्ये समर्थकाने आमदार लांडगे यांनाच आणत या अग्निशमन केंद्राचं पुन्हा दुसऱ्यांदा उद्घाटन केल्याची घटना घडली आहे। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशी श्रेयवादाची लढाई येत्या काही दिवसात वारंवार पाहायला मिळणार यात शंका नाही। किरकोळ उद्योगामधून माथाडी कामगारांना वगळण्याचा निर्णय उद्योग मंत्रालयाने घेतला। या निर्णयाच्या विरोधात आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माथाडी कामगारांनी 1 दिवसीय लाक्षणिक बंद पुकारला। या बंदचा फटका मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 5ही बाजारपेठांना बसलेला दिसला। यामध्ये शेतमाल तसेच फळभाजीपाला मोठ्या प्रमाणात बाजार समितीच्या आवारात येऊन पडला होता, परंतु माथाडी कामगारांचा बंद असल्यामुळे हा शेतमाल गाडीमध्येच सडला। त्याचप्रमाणे 5ही बाजारपेठांमध्ये कोणताही व्यवहार झाला नाही, यामुळे कोट्यावधींचे नुकसानही आज बाजारपेठेला सहन करावे लागले। आपल्या विविध मागण्यांसाठी आज जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर धडक दिली। जिल्ह्यातील 2000हून अधिक ग्रामपंचायत कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले होते। मोर्चाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यात यावं, किमान वेतन न देणाऱ्या ग्रामपंचायतींवर कारवाई करावी, सेवा पुस्तकं न भरणाऱ्या तसेच भविष्य निर्वाह निधी न देणाऱ्या ग्रामपंचायतींवर कारवाई करावी अशी या मागणी यावेळी करण्यात आली। उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळील पाण्याच्या टाकीवरून एका महापालिका कर्मचाऱ्याने जाळून घेऊन उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। नरेश राठोड असे या महापालिका कर्मचाऱ्याचे नाव आहे। या घटनेत राठोड याचा जागीच मृत्यू झाला आहे। नरेश राठोड हे पाण्याच्या टाकीवर सुरक्षा रक्षक म्हणून ड्युटीवर होते। सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास कामाची वेळ संपली तेव्हा त्यांनी आत्महत्या केली। मी जीवाला कंटाळून आत्महत्या करत असून याबाबत कोणाला दोषी ठरू नये, माझ्या मुलाला माझ्या जागेवर कामावर यावे असे त्यांनी आत्महत्यापूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे। मात्र सध्या उल्हासनगर शहरात पाणी टंचाई भेडसावत आहे, त्यामुळे राजकीय पुढारी पाण्याच्या टाकीवर कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचे प्रकार घडत आहेत, तसेच दमदाटीचे प्रकार घडत आहेत। त्यामुळे कामगार अत्यंत भीतीच्या वातावरणात काम करत आहेत। त्यामुळे कामगारांना सुरक्षा द्यावी अशी मागणी कामगार संघटनांनी केलेली आहे। भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार मात्र कुठे ना कुठे मॅच फिक्सिंगच्या प्रकरणात अडकून शेवटच्या क्षणी बदनाम झालेला मोहम्मद अझरुद्दीन
अझरुद्दीनच्या जीवनावर आधारित अझहर हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार असून सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. सिनेमामध्ये अझरुद्दीनच्या प्रमुख भूमिकेत इम्रान हाशमी आपल्याला बघायला मिळणार आहे, तर अझहरच्या पहिल्या पत्नीच्या भूमिकेत प्राची देसाई दिसणार आहे. अझहरची गर्लफ्रेंड संगीता भिलानीच्या भूमिकेमध्ये नरगिस फाकरी आपल्याला दिसणार असून या सिनेमाच्या ट्रेलरने सगळ्यांची उत्सुकता वाढवली आहे. अत्यंत जबरदस्त असा ट्रेलर रिस्पॉन्स मिळत असून अझहर नक्कीच बॉक्स ऑफिसवर धमाल करेल. त्याचबरोबर मोहम्मद अझरुद्दीनचे आयुष्यातले न उलगडलेले पैलू रसिकांसमोर या सिनेमाच्या माध्यमातून येतील असा विश्वास जाणकारांनी व्यक्त केलेला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.